आफ्टरनून. कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ना आज आत्ता वाजलेत 5 आणि आज आमच्याकडे लाईट गेली होती. आज गुरुवार आहे, तर आमच्याकडे ना गुरुवारची लाईट जात नाही शक्यतो, पण एखाद्या वेळेस गेली तर लवकर येतही नाही. तर 10 वाजता लाईट गेली होती, तर ती आत्ता 4 वाजता लाईट आलेली आहे. तर मग आहे ना माझे बरेचसे कामं राहिले होते. मशीन वगैरे लावायची होती, मशीन पण राहिली होती लावायची. मग कामं पण बरीच शिल्लक होती, त्यामुळे मग काय मला स्टार्टिंग ब्लॉगची लवकर करताना म्हटलं की संध्याकाळचं मग तुम्हाला रुटीन दाखवते. तर आत्ता वाजलेत 5 आणि आता थोडा वेळ झोपले होते मी. लाईट तर गेलेली होती, बाळांना पण झोपवलं होतं. इकडे अजूनही ते दोघं जण झोपलेले आहेत. शर्विल पण झोपलाय आणि शौर्य पण झोपलाय. तर मग हे दोघं पण झोपले ते, तर तोपर्यंत आहे ना मी आवरून घेते. त्यांना इकडे मशीन लावून घेतली मगाशीच. लाईट आल्याबरोबरच मशीन लावून घेतली, कारण म्हटलं मग परत जर गेली तर. आणि ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे, त्यामुळे मग कसं याच्यात एकदा मशीन चालू केली की मग परत बघावं लागत नाही. एकदम कपडे सुकून बाहेर येतात, त्यामुळे त्यांच्याकडे पाहावं लागत नाही जास्त. तर आता इकडे ना मी भांडे वगैरे लावून घेते आणि चहा वगैरे ठेवते, ते दाखवते. दूध आधी तापवायला ठेवते. चहा ठेवून घेतला आणि इकडे कढीपत्ता संपला होता, तर दादांनी कढीपत्ता वगैरे आणलाय. लसूण आहे, ते सगळं वेगळं करून ठेवतो. लसूण तर त्या खाली ठेवून देईल. कढीपत्ता नाही अशा कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवत असते मी, तर त्याने ना फ्रेश पण राहतो कॅरी बॅगमध्ये वगैरे ठेवण्यापेक्षा. तर तो आता सगळा कढीपत्ता आहे ना कंटेनरमध्ये ठेवून घेते. आता तयार झालाय, साईडला ठेवते. इकडे संध्याकाळचा जेवणाची तयारी करते. संध्याकाळी आज उपवास असल्यामुळे काय वरण भात, बटाट्याची भाजी आणि भाकरी असं सिंपलच जेवण होतं. तर डाळ वगैरे शिजू घालते. वरण आहे ना मी जरा जास्तच बनवत असते, कारण मुलांसाठी पण काही बनवायला लागत नाही. त्यांना पण वरण भात वगैरे दिला तर चालतो ना. त्यासाठी मी तुरीची डाळ आणि मुगाच्या डाळीच्या दोन्ही डाळ मिक्स करून मी वरण बनवते. इकडे कुकर लावून घेते आधी. ना तांदूळ निवड्यासाठी म्हणून आहे ना मी गॅलरीत येऊन बसले. आमच्या गॅलरीतून व्ह्यू आहे ना खूप छान दिसतोय बघा, दाखवते मी तुम्हाला. त्यानंतर मग एकीकडे भात धुवून ठेवला आणि भाकरीची तयारी केली. भाकरी वगैरे बनवून घेतल्या. भाकरी लवकरच बनवून घेतल्या होत्या. मग फक्त वरण आणि भाजी बनवायची ठेवली होती. तोपर्यंत आईंना आणि दादांना चहा पण दिला. त्यानंतर हे कामावरून आले आणि मग जरा इच्छा झाली होती पाणीपुरी खायची, तर म्हटलं मग चला पाणीपुरी खाऊन येऊ. आणि यांचं कसं आता ते जिमला जातात ना, त्यामुळे मग ते काही पाणीपुरी खात नाही, म्हणून मग भाऊंना घेऊनच पाणीपुरी खायला गेले होते. आम्ही दोघं आणि दोन्ही बाळांना घेऊन मग आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. तर ना आता आम्ही चाललो पाणीपुरी खायला. इकडे गाडीवर बसायचंय आम्हाला. कुठे बसायचंय? गाडीवर बसायचंय काकाच्या. असं रडायचं काम चालू आहे. आम्ही चाललोय बाहेर म्हणजे पाणीपुरी खायला चाललोय. शर्विलला पण घेतलंय आणि काका आहे तिकडे समोर. आम्ही सगळेजण आता पाणीपुरी खायला चाललो. कशी आहे? शरू आहे. शरू ते हाय हाय करा करा. हाय, काय खातोय तू? पाणीपुरी खायला आलाय तू? काय खातोय? आताच पाणीपुरी वगैरे खाऊन आले. बऱ्याच दिवसापासून चाललेलं की पाणीपुरी खायची म्हणून. तर मग आता जरा मुहूर्त लागला त्याला, तर मग जाऊन आले. आणि मग जायच्या आधी मी इकडे भाकरी वगैरे बनवल्या होत्या. भातही झाला होता. आता पटपट वरणाला फोडणी देऊन देते आणि बटाट्याची भाजी बनवते. तर बटाट्याची भाजी आहे ना मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते, तर ती पण मी तुम्हाला दाखवते. मग इकडे ना वरण फोडणीला देत होते. वरणात काही मिरची फोडणीला टाकली नाही, कारण बाळांना द्यायचं होतं ते वरण.
त्यामुळे वरणात मिरची वगैरे काही टाकली नाही. आणि बटाटे वगैरे शिजले होते, बटाटे सोलून घेतले. आणि भाजीसाठी आहे ना मग मी लसूण, आलं आणि हिरवी मिरची आणि जिरे, थोडंसं मीठ त्यात, हे सगळं आहे ना बारीक चिरून वाटून घेत असते. काय केलं तू? कोण आहे इथं? कोण आहे? कोण आहे इथं? अगं माझी नवरी बाई, कोण आहे? कोण आहे रे? काय काय? नो नो, काय केलं तू? बटाट्याची भाजी बनवायसाठी ना मी इकडे ना कांदा वगैरे कट करून घेतलाय. आणि इकडे शरू पण आलाय माझा. शरू से हाय, हाय बोला, हाय बोला, हाय कर, हाय कर. काय हवंय? ओय मारलं, असं मारतात का? अरे ओ, लागलं लागलं बाळाला. चल सगळ्यांना हाय कर, हाय कर सगळ्यांना. हाय, जेवले का? मग जेवले का? विचार विचार, जेवले का? बोल, काय झालं? पिल्लू आले. तर ना मी आता इकडे ना कांदा वगैरे सगळं कट करून घेतले. कांदा, कढीपत्ता आणि मिरची, आलं, लसूण जे वाटलेलं होतं ते पण सगळं ठेवलं एकीकडे. कढई तापायला ठेवले आणि इकडे बटाटे सोलून घेतले. तर आता भाजी बनवते. त्या पिल्लूला पहिले ठेवून देते. उतरायचंय? काय करायचं तुला? काय हवंय? काय काय हवंय? ते हवंय? घे घे. काय हवंय? काय हवंय? काय हवंय? बोल. काय? बाय 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 करतोय. काय घेतोय? काय घेतोय? आता जातो तू? जातोस आता? बाय बाय. तर शर्विलला आता आहे ना खेळायला पाठवलं होतं बाहेर. मग तोपर्यंत म्हटलं की बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन देते. तर त्याच्यात जिरे, मोहरी टाकली. जिरे जास्त नाही टाकायचे कारण आपण वाटणात टाकलेले असतात. कांदा आणि जे हिरवी मिरची वाटलेली होती ते सगळं टाकून घेतलं. आणि त्यात मग फक्त हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि बटाटे टाकून द्यायचे. अशी भाजी केली ना तर ती छान लागते. आणि मिरची कशी पूर्ण छान बटाट्याला लागून जाते. तर टेस्ट पण त्याची वेगळीच लागते. तर अशी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर मग थोडा वेळ 1-5 मिनटं त्याच्यावरती झाकण टाकून द्यायचं. आणि मग वरतून आहे ना कोथिंबीर टाकून मग भाजी तयार होते. आणि अशी भाजी एकदा करून बघा, छान लागते. अशी भाजी आहे ना तुम्ही ज्यावेळेस बटाट्याची वडे बनवत असाल ना त्यावेळेस करायचे. फक्त बटाटे जास्त शिजू द्यायचे, एकदम मस्त होतात बटाटे वडे. आता स्वयंपाक वगैरे सगळं झालंय. तिकडे वरण आहे, भात, पापड पण तळले, सलाड केलंय, इकडे बटाट्याची भाजी, भाकरी पण बनवून झालेलं आहे. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर मग इकडे अंडे बॉईल करायला ठेवले होते मी. आणि ओटा वगैरे क्लीन करून घेतला सगळा. आणि जे काही भांडे होते तर स्वयंपाकाचे तर भांडे घासलेले होते ना, त्यामुळं काही जास्त भांडे पडले नाहीत. मग ते पण जेवणाचे सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि सगळं ओटा वगैरे क्लीन करून घेतला. बोला. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं. माझं सगळं काय आवरून पण झालंय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे काही संध्याकाळी 5 ते आत्ता वाजलेत 11 तोपर्यंतचं जे रुटीन असतं ते दाखवलं. तर आत्ता हे काही दोघं जण झोपलेले नाहीये. शर्विल आहे आणि ते दोघांची चालली आता मस्ती. ते झोपतील आता पार 12:30 वाजता. तर तोपर्यंत आहे ना यांना घेऊन बसेल. तर कसा वाटला तुम्हाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट पण करा. थँक्यू.